विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 थोडं भारनियमन करूया या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. प्रश्न अ, आदर मनात तुडुंब भरून असल्यास उत्तर, तो कृतीत सहजासहजी उतरतो. प्रश्न आ, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उत्तर, उभयपक्षी अवघडलेपणा येतो आणि गहिरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते. प्रश्न ई, मित्र मैत्रिणींचे आभार मानल्यास उत्तर, आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. प्रश्न ई, लेखिकेच्या मते भारनियमन केल्यास उत्तर, त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. पुढील प्रश्न दुसरा, पाठातील उदाहरणे शोधा. शब्दाशिवाय मानलेले आभार. स्पर्शाने उत्तर, ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट पकडतो. कटाक्षाने उत्तर, आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणीकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. पुढील प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते ओळखा. प्रश्न अ, आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. उत्तर, बरोबर. प्रश्न आ, भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. उत्तर, चूक. प्रश्न ई, मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. उत्तर, बरोबर. प्रश्न ई, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. उत्तर, बरोबर. पुढील प्रश्न चौथा, कारणे लिहा. प्रश्न, आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. उत्तर, पत्राची दखल घेतली, हवे ते गाणे ऐकवले, आभाराचे पत्र पाठवले आणि गाणे कळवले. पुढील प्रश्न पाचवा, पाठातील विनोद निर्माण करणारे वाक्य लिहा. उत्तर, 1, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. 2, त्याला थँक्यू दिलेस का पण. 3, तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. 4, साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. आणि 5, आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. पुढील प्रश्न सहावा, खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. 1, कॅप्शन, मराठी भाषेतील शब्द घोषवाक्य. 2, टेन्शन म्हणजे ताणतणाव. 3, आर्किटेक्ट म्हणजे वास्तू विशारद. आणि 4, ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. पुढील प्रश्न सातवा, खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1, सुसंस्कृतपणाचा कडेलोट. उत्तर, काही लोक इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, सुसंस्कृत आहेत. ते जे करतात ते सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे असे मानतात. इंग्रज लोक नेहमी थँक्यू म्हणतात, म्हणून काही लोक त्यांचे अंध अनुकरण करून सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे म्हणजे
सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू आहे. हा सर्व सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो. पुढील प्रश्न दुसरा, घाऊक आभार. उत्तर, घाऊक आभार म्हणजे सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे होय. पुढील प्रश्न 8वा, स्वमत. प्रश्न अ, आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. उत्तर, आपण अनेक कामे पूर्ण करत असताना अनेक लोकांचा हातभार लागलेला असतो, पण आपण एकटंच त्या कामाचे श्रेय व फायदे घेतो हे अनुचित आहे. इतर लोकांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही, म्हणून त्यांच्या सहकार्याबद्दल, मदतीबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे, पण समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः सुसंस्कृत आहोत हे दाखवण्यासाठी क्षुल्लक कारणासाठी सुद्धा आभार मानले जातात. त्यामुळे आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगून प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजेत. पुढील प्रश्न आ, पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, थोडं आभार नियमन करूया या पाठाचे शीर्षक विनोद सुचवते. भार नियमन म्हणजे विजेची बचत व्हावी म्हणून विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर होय. पण या पाठामध्ये लेखिका म्हणतात की थोडं आभार नियमन करूया म्हणजे शिष्टाचार म्हणून आभार मानण्याचा जो अतिरेक होतोय तो अतिरेक कमी करूया. लोक सुसंस्कृतपणाच्या ओझ्याखाली आभार, सॉरी या शब्दांचा सतत वापर करतात. आभाराचा सतत मारा सुरू आहे तो कमी करूया. लेखिकेने आभार नियमन असा शब्द निर्माण करून शीर्षकामध्ये विनोद घडवला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 थोडं आभार नियमन करूया या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.